जळगाव जिल्ह्यातून एक जबरदस्त बातमी आलीय. एक अशी बातमी ज्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात एक मोठा आणि सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. एका निर्णयाने अनेक वर्षांपासूनची एक मोठी अडचण दूर झाली आहे. मग हा निर्णय नेमका काय आहे आणि याचा शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार आहे, चला सविस्तरपणे समजून घेऊया. हो, हे अगदी खरंय. ही फक्त एक बातमी नाहीये, तर हजारो शेतकरी कुटुंबांसाठी एका मोठ्या दिलाशाची गोष्ट आहे. विचार करा, कित्येक वर्षांपासून सामायिक क्षेत्र नावाची एक मोठी अडचण होती, जी शेतकऱ्यांना कर्ज घेण्यापासून रोखत होती. पण आता तो अडथळा अखेर दूर झालाय. आता ही बातमी इतकी मोठी का आहे, याचं कारण सोपं आहे. या एका निर्णयामुळे कर्ज मिळवण्याची डोकेदुखी तर कमी झालीच आहे, पण त्यासोबतच एक जुनी आणि किचकट समस्या मुळापासून संपली आहे. जळगाव जिल्हा बँकेने खरंच एक ऐतिहासिक पाऊल उचललंय. आता होतं काय की ज्या शेतकऱ्यांची जमीन सामायिक आहे, म्हणजे एकाच जमिनीचे अनेक वाटेकरी आहेत, त्यांना कर्ज मिळवण्यासाठी आता फक्त तहसीलदारांचे एक प्रतिज्ञापत्र पुरेसं ठरणार आहे. म्हणजे किचकट कागदपत्रांचं जाळं आता संपलं. शेतकऱ्यांचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचणार आहे. पण ही सामायिक क्षेत्राची अडचण होती तरी काय नक्की, ज्यामुळे शेतकऱ्यांना इतकी वर्ष त्रास सहन करावा लागला? हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधीची परिस्थिती काय होती हे पाहावं लागेल. फरक अगदी स्पष्ट दिसतोय. पूर्वी ही सामायिक क्षेत्रामुळे कर्ज मिळवणं म्हणजे अक्षरशः अशक्य होतं. तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पूर्तता करता करता शेतकऱ्यांची दमछाक व्हायची, बँकेचे उंबरटे झिजवावे लागायचे. पण आता फक्त एका प्रतिज्ञापत्रावर ही प्रक्रिया एकदम सोपी झाली आहे. याचा परिणाम काय, तर हजारो शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. विचार करा, ऐन पेरणीची वेळ, पैशांची नितांत गरज आणि तेव्हाच बँकेकडून नकार मिळणे किती मानसिक त्रास होत असेल. आता ती पायपीट आणि तो त्रास थांबणार आहे. आता बघा, कोणताही मोठा निर्णय असाच होत नाही. त्यासाठी योग्य वेळ आणि खंबीर नेतृत्व लागतं. हा निर्णय सुद्धा एका अशाच महत्त्वाच्या बैठकीत घेतला गेला, जिथे शेतकऱ्यांच्या हिताला पहिलं प्राधान्य देण्यात आलं. आणि ती तारीख होती 18 एप्रिल. ही तारीख जळगावच्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची ठरली. याच दिवशी बँकेचे चेअरमन संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली आणि हा मोठा निर्णय घेण्यात आला. यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? हा निर्णय शेतकऱ्यांच्या ताकदीमुळे झालाय. बँकेने आधी एक वेगळा निर्णय घेतला होता, पण शेतकऱ्यांनी त्याला जोरदार विरोध केला आणि अखेर बँकेला आपला निर्णय बदलावा लागला. हे खरं तर शेतकऱ्यांच्या एकजुटीचं यश आहे. पण थांबा, बँक फक्त इथेच थांबली नाहीये. त्यांनी आणखी एक मोठी घोषणा केलीये, ज्यामुळे अनेक संस्थांना जणू काही नवसंजीवनीच मिळालीये. आकडा ऐका, तब्बल 204 कोटी रुपये. बँकेने विकास सोसायट्यांवर असलेलं इतक्या मोठ्या रकमेचं व्याज माफ करण्याचा निर्णय घेतलाय. ही एक प्रचंड मोठी व्याजमाफी आहे, ज्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या संस्थांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. याला नवसंजीवनी का म्हणतायत माहितीये? कारण ज्या संस्था आर्थिक संकटात होत्या, त्यांना आता पुन्हा उभं राहण्याची, नव्याने काम सुरू करण्याची एक संधी मिळाली आहे. आणि याचा फायदा शेवटी शेतकऱ्यांनाच होणार आहे. आता मनात एक प्रश्न नक्कीच येतो की इतके मोठे आणि धाडसी निर्णय घेण्यासाठी बँकेची आर्थिक ताकद आहे का? बँक हे सगळं करू शकते का? तर याचं उत्तर बँकेची कामगिरीच देते. तर उत्तर आहे हो. आकडे बघा, बँकेने 2025-26च्या खरीप हंगामासाठी रुपे किसान कार्डद्वारे तब्बल 1095 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज वाटप केले. हा आकडाच बँकेची आर्थिक क्षमता दाखवून देतो. आणि फक्त कर्ज देणं नाही, तर वसुली पण महत्त्वाची असते, बरोबर? तर बँकेची कर्जवसुली 24% पोहोचली आहे. हे लक्षण आहे की बँकेचा आर्थिक आरोग्य चांगलं आहे आणि म्हणूनच बँक शेतकऱ्यांसाठी असे मोठे निर्णय घेऊ शकते. म्हणजे हे सगळे निर्णय एकत्र पाहिले ना, तर असं वाटतंय की जळगावच्या शेतीत आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात एका नव्या अध्यायाला सुरुवात झालीय. म्हणूनच याला शेतकऱ्यांच्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉईंट असं म्हटलं जाते. आणि ते खरंय, कारण हा फक्त पैशांचा नाही, तर शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासाचाही प्रश्न आहे, जो आता नक्कीच वाढणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर एकीकडे बँक आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे आणि दुसरीकडे या निर्णयामुळे शेतकऱ्यांसाठी प्रगतीचे आणि विकासाचे नवे रस्ते खऱ्या अर्थाने मोकळे झाले आहेत. पण शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. खरंच बँकेने उचललेलं हे एक पाऊल जळगावच्या शेतीचं आणि शेतकऱ्यांच्या भविष्याचं चित्र कायमस्वरूपी बदलू शकेल का? याचं उत्तर तर येणारा काळच देईल.